Play sit and go tournaments 24/7 only on Ace 2-3. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. दर आठवड्याला मीटिंग असते त्या प्रथेप्रमाणे मी दिलीप वसे पाटील, नीलमताई गोरे आणि आमचे दत्तामामा भरणे, सुप्रिया सुळे, श्रीरंगप्पा बारणे, महापौर पुणे शहर आणि पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि काही सन्माननीय आमदार अशी बैठक झाली. साधारण गेल्या काळामध्ये जे निर्णय घेतलेले होते त्याची अंमलबजावणी शहरामध्ये चाललेली आहे. एका गोष्टीचं थोडंसं समाधान आहे की गेल्या आठवड्याच्या पेक्षा प्रमाण ग्रामीण भागात आणि दोन्ही शहरामध्ये पॉझिटिव्हचं कमी आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये टेस्टिंगची संख्या अजिबात कमी केली नाही. उलट टेस्टिंग वाढवण्याचाच प्रयत्न प्रशासनाने आणि आमच्या सगळ्या टीमनी केलेला आहे आणि तेच सातत्य आम्ही टिकवणार आहोत. ह्या महिन्यामध्ये साधारण गेल्या महिन्यात 16 लाख नागरिकांचं लसीकरण झालेलं होतं. ह्यावेळेस त्याच्याही पुढं जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. फक्त लस त्या उपलब्ध झाली पाहिजे. पण आज सौरवराव विभागीय आयुक्त आणि सगळ्यांनी माहिती देत असताना ज्या प्रकारे लस उपलब्ध होतीये ते लक्षामध्ये घेतात तसंच सातत्य राहिलं तर तो आकडा निश्चितपणे आपण पार पडू. त्याच्यापेक्षा जास्त लसीकरण त्या बाबतीमध्ये होईल. खाजगी लसीकरण केंद्रावरच्या लसीचा साठामध्ये तुमच्याच पत्रकार मित्रांच्याकडनं, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाकडनं मी ऐकलेलं होतं की त्याच्या मुदती संपत आल्यात, एक्सपायर डेट. म्हणून मी माझ्या प्रशासनाला असं सांगितलेलं होतं की आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना म्हणावं की तुम्हाला आता खाजगी लसीकरणाच्या करता नागरिक येत नसतील तर ती लस तुम्ही आम्हाला द्या, आम्ही ती वापरतो आणि जेवढी तुम्ही आम्हाला द्याल तेवढीच तुम्हाला नंतर फ्रेश लस उपलब्ध करून आम्ही देऊ. तर काहींनी प्रतिसाद दिला. ते म्हणाले की ठीक आहे. काही जण म्हणाले की आमची लस वेळेमध्ये संपेल, एक्सपायर डेट पुढं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. तर त्याच्यामध्ये पण आमचं प्रशासनाचं लक्ष आहे. त्याच्यात एक आहे आता डेंग्यू आणि चिकुनगुनिया अशा प्रकारचे काही आजार वाढलेले आहेत. परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पावसाळा सुरू झाल्यानंतर अशा काही गोष्टी घडतात. पण त्याच्यावर पण ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि CEO जिल्हा परिषद हे सगळे लक्ष ठेवून आहेत. कुठं काही तसं जाणवलं तर ताबडतोब तिथं टीम पाठवणं आणि तिथं सगळं निर्जंतुकीकरण करणं अशा प्रकारचं काम आम्ही करतो आहे. त्याच्यामध्ये आज मी सकाळी काही पत्रकार मित्र मला भेटले होते. 7 वाजता संजीवन वन उद्यान वारजेला भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. मी, दत्तामामा भरणे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ असे आम्ही काही जण तिथं होतो. अधिकारी होते, पुणे महानगरपालिका आणि आमचं वन विभाग असा तो एकत्रपणे आपण कार्यक्रम राबवतो आहे. पुणे येथे योग्य जागी वृक्षारोपण करण्यासाठी आम्ही त्याच्यात काही पुढाकार घेतो आहे. एक गोष्ट अशी लक्षात आली की फार पूर्वी एक चव्हाण नावाचे वनमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी काही प्लांटेशन करण्याच्या करता, वृक्ष लागवड करण्याच्या करता काही बाहेरची रोपं आणली. उदाहरणार्थ सुबाबू आणि इतर काही रोपं. पण ती अपायकारक आहे. ती आपल्या हवामानाशी सूट होत नाही. त्याच्यावर पक्षी आणि बाकीचे ज्या काही प्राणी असतात ते त्या भागामध्ये जात नाही असा अनुभव आलेला असल्यामुळे आता टप्प्याटप्प्यामध्ये आपण ती झाडं कमी करतो आहे आणि आता इथून पुढं स्थानिक झाडं वृक्ष लागवड करा अशाच प्रकारचं धोरण वन विभागाने स्वीकारलेलं आहे. तशा सूचना महाराष्ट्रामध्ये सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत. आमच्या ज्या रोपवाटिका आहेत त्या रोपवाटिकेमध्ये देखील स्थानिकच वृक्ष
ह्याची स्वरूपं तयार करा किंवा आम्ही आता ड्रोनचा वापर करू जिथं व्यक्ती वन विभागाची जाऊच शकत नाही अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करून आपण ह्या बिया टाकण्याचं काम करतोय. तो आता बघू कसं ते सक्सेस होतं आहे. पण त्याच्यातून जे काही त्याच्यावर ट्रीटमेंट करायची असते ती ट्रीटमेंट करून ह्या सगळ्या बाबी आम्ही करतो आहे. त्याचा निश्चित उपयोग होईल असं वृक्षप्रेमींचंही म्हणणं आहे आणि आमच्या वन विभागाचं म्हणणं आहे. कोविडच्याबद्दल सांगत असताना पुणे मनपा आता बाधित रुग्णसंख्येचा दर आहे तो 2.5% आहे. मृत्यूदर 2.3 आहे. पिंपरी चिंचवडचा 3.1% आहे बाधितचा दर आठवड्याचा ॲव्हरेज. मृत्यूदर 1.4 आहे. पुणे ग्रामीणला 3.9 आहे आणि मृत्यूदर 1.2 आहे. आता पुणे जिल्ह्याचा कोविड लसीकरणाचा 70 लाखाचा टप्पा आपण पार केलेला आहे. त्याच्यामध्ये जागतिक स्तरावर सद्यस्थितीची आम्ही सहज माहिती घेतली. त्यात 5 ते 6 लाखाच्या दरम्यान दैनंदिन करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ही तिसऱ्या लाटेसाठी धोक्याची सूचना आहे आणि त्यामुळं ही सगळी काळजी आम्ही घेतोय. पुणे जिल्ह्यात मागील 4 आठवड्यामध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसते. संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारीच्या अनुषंगाने शासनामार्फत कारवाई चालू आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्लांट असतील पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरात आणि पुणे ग्रामीणला प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक तरी अशा प्रकारचं काम बऱ्याच अंशी झालेलं आहे. काही आमच्या पाईपलाईनमध्ये म्हणजे चालू आहे उभारणी करण्याचं काम. तसंच सध्या देशात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या केरळमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्या भागामध्ये कोविड लसीकरण केंद्र शासकीय 898 आहेत आणि खाजगी 440 आहेत. पूर्ण म्हणजे ह्याच्यात दिनांक 19/8/2021 रोजी पुणे जिल्ह्याकरता 1,93,340 इतके डोस प्राप्त झालेले. पण आम्ही पण पुण्यामध्ये आता जिल्ह्यामध्ये शहरामध्ये दोन्ही हा निर्णय घेतला आहे की आता नवीन व्यक्तीला डोस द्यायच्याऐवजी पहिला डोस द्यायच्याऐवजी ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना दुसरा डोस देऊन त्या लोकांचे दोन्ही डोस वॅक्सिन पूर्ण करायचं आणि मग राहिलेल्यांना पण पहिला डोस द्यायला सुरुवात करायची. बिलाच्याबद्दल पण लेखापरीक्षण चालू आहे. त्याच्यात काही दवाखान्यांनी जर जास्तीचं पेशंट लोकांचं बिल केलं तर ते तपासून कमी करण्यात येतं. साधारण आठवड्यात 11-12 लाख रुपयाचं बिल कमी करण्याच्याबद्दल आपण कारवाई केलेली आहे. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा. आधार मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं. मी आणि सौरवराव आम्ही दोघंही हे करणार. माझं बोलणं झालं नाही परंतु आमचे विभागीय आयुक्त सौरवरावांचं बोलणं झालं. ते म्हणाले की सध्या खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या कंपनीच्यावर ताण आहे. वॅक्सिन तयार केलेलं देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पुरवण्याचं. साधारण त्यांनाही वाटतं की पुण्यामध्ये दिलं पाहिजे कारण इन्स्टिट्यूट पुण्यातली आहे. त्यांचं लहानपण सगळं पुण्यामध्ये गेलेलं आहे संपूर्ण. त्यामुळं ते त्या मताची पॉझिटिव्ह आहेत. ते म्हणले मी जरा विचार करून ह्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल. तर पहिल्यांदा ते पुणे शहरापुरता का होईना मार्ग काढत आहेत. तसा मार्ग जर त्यांनी सकारात्मक काढला तर मग आम्ही त्या लसीचा वापर हा झोपडपट्टीतल्या लोकांच्या करता, गरीब वर्गाच्या करता प्राधान्याने करायचा अशी आमची स्ट्रॅटेजी ठरली. कोणी ऐका ना, आज ती चर्चा झाली. काही सन्माननीय आमदारांनी सांगितलं की आता ज्यांनी 2 घेतले त्यांना तिसरा बूस्टर डोस द्या. माझं म्हणणं की पहिल्यांदा आपल्या
शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सगळ्यांना पहिले 2 तरी डोस देऊ ना. ते 2 डोस दिल्यावर मग बूस्टरचा विचार करू. पण अजून मोठ्या प्रमाणावर दोन्ही डोस किंवा पहिलाही डोस द्यायचं बऱ्याचशा ठिकाणी राहिलं आहे. दुर्गम भागात, काही भागात जिथं लोक घाबरतात, पुढं येत नाही, अशा ठिकाणी. तुम्ही म्हणता त्या मताशी 100% राज्य सरकार सहमत आहे. मी स्वतः सहमत आहे की बूस्टर डोस दिला पाहिजे. पण आता राज्यामध्ये जे काही नागरिक आहेत 18 वर्षाच्या वरचे, त्या सगळ्यांना 2 डोस झाल्यानंतर ह्या गोष्टीचा विचार केला जाईल. पण एखाद्याने स्वतःच्या पैशांनी बूस्टर डोस घ्यायचं ठरवलं तर त्याला काही कुणाचं म्हणजे नाही म्हणायचं कारण नाही. नाही तर तो करू मान्य आहे ना. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस लस आली त्यावेळेस आम्ही पहिला विचार कुणाचा केला? आम्ही पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस, ह्याच सगळ्या वर्गाचा, पोलीस, म्हणजे जे फील्डवर काम करत होते ह्याच वर्गाचा विचार केला. त्याच्यावर ज्यावेळेस त्या पर्यंत आपण पोचू तर आपण हा विचार तेव्हाही करणारच आहेत. जे फील्डवर काम करतात, जे प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहण्याच्या करता, तो जीव माणसाचा वाचवण्याच्या करता प्रयत्न करतात, जे डॉक्टर, नर्सेस आणि हा सगळा स्टाफ, त्यांनाच आम्ही प्राधान्य देणार. आम्ही त्यांच्याशी जसं आदर पुनावालांशी बोलतोय तसं ते आता आल्यानंतर आमची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे की आल्यावर ते म्हणतीलच हे उद्घाटनाला वेळ द्या, आता सुरू करायचं वगैरे. त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणणार की इथं ती जागा ताबडतोब आम्ही उपलब्ध करून दिली, त्याच्याकरता कुठलाही वेळ लावला नाही. फॉरेस्टची जागा होती तरी आम्ही मार्ग काढला, कारण ती गरज होती, काळाची गरज होती. त्या पद्धतीने आम्ही केलं, काही उपकार केले नाही. आता त्यांनाही सांगू की बाबा हे पुण्याच्या परिसरामध्ये आहे, तुम्ही करत असताना महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. कदाचित मोठ्या प्रमाणावर तोपर्यंत लसीकरण झालेलं असल्यामुळं त्यांना हा विचार करता येईल. बघू काय होतं. काय 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 नाही, मागे अशी चर्चा तिथल्या काही भागातल्या कार्यकर्त्यांनी, नेतेमंडळींनी केली, परंतु आत्ताच्या 2022 फेब्रुवारीच्या निवडणुकीचा विचार करता इतक्या कमी वेळामध्ये ते होईल असं मला अजिबात वाटत नाही. तो आमच्या मंत्रिमंडळाचा अधिकार आहे, नगरविकास खात्याचा अधिकार आहे. आम्ही एकत्र बसून 1चा करायचा का 2चा करायचा का 4चा करायचा का 3चा करायचा ते ठरवू. आणि मुंबईच्या बाबतीमध्ये मात्र 1चा निर्णय झालेला आहे आणि मुंबईमध्ये 1चाच म्हणजे वॉर्ड राहून ती निवडणुकीच्या निमित्तानं ते होणार आहे. पण नेहमी मुंबईचे आपल्याला निर्णय किंवा अध्यादेश किंवा बिल हे वेगळं आणावं लागतं आणि उर्वरित महाराष्ट्राच्या करता वेगळं आणावं लागतं. त्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे, आम्ही सगळेजण, स्वतः मुख्यमंत्री महोदय, सगळे बसून निर्णय घेऊ. सरकारने नाही, आम्ही आमच्या पुण्यापुरता, जिल्ह्यापुरता निर्णय इथं घेतलेला आहे. हो, कारण काय झालं, काही लोकांच्या पहिला डोसून 80 दिवस झाले, 70 दिवस झाले. आणि मग वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी आमच्या मिटिंगमध्ये असं सांगितलं, त्यांचं ते ठराविक काळात नाही घेतलं तर मग त्याचा तेवढा उपयोग राहणार नाही, मग त्याला काय अर्थ आहे. म्हणून आम्ही हा निर्णय नाईलाजास्तव घेतलेला आहे. काय जो काही कायदा आहे, जो काही नियम आहेत, त्याच्या पद्धतीने पुढची कारवाई होईल. दादा, गेल्याच आठवड्यामध्ये राज्यपाल पुण्यात होते आणि ते बोलताना असं म्हटलंय की सरकार निश्चित करत नाही व 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी ते स्वातंत्र्य कार्यक्रम होता. तेव्हा का महामहिम राज्यपाल महोदयांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचं माझं काडीचं कारण नाही. काल लोकायुक्तांची शपथ होती
ती 10 वाजता का 10:30 वाजता होती. त्या शपथविधीच्या कार्यक्रमाला राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेब हजर होते, मी हजर होतो, आदित्य ठाकरे हजर होते, चीफ सेक्रेटरी, बाकीचे अनेक सहकारी हजर होते. आणि तो एक कार्यक्रम झाल्यावर चहा पाण्याच्या वेळेस थोडासा काही प्रमाणात ह्याच्याबद्दलचा उल्लेख झाला. तर ते म्हणले की तुम्ही एकदा या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आपण त्या संदर्भामध्ये बोलू. आम्ही मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की हे पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची वेळ घेऊन जायचं आणि त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायचं. मार्गी लागेल का नाही हा सर्वस्वी अधिकार राज्यपाल महोदयांचा आहे. मी सांगितलं तर तो त्यांचा अधिकार आहे. शिफारस करायचा अधिकार कॅबिनेटचा आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या आठवा स्मृती दिन आहे. मुख्यत्वे की दोन गोष्टी, एक तर जादूटोणाविरोधी कायदा सध्या चालला, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही असं बऱ्याच आहे. आजही अनेक ठिकाणी होर्डिंग किंवा सभोवाबाजी, बाबा बंधू बाबा, पैशाचा भाऊ, हे सगळे प्रकार घडतायत. औरंगाबादमध्ये आत्ता काल परवा असं प्रकरण. हे दुर्दैव आहे. डॉक्टर दाभोळकर साहेब हयात असताना माझ्याकडेच आलेले होते. आम्ही सगळ्यांनी एकत्र घेऊन आम्हीच लोकांनी पुढाकार घेतला होता. कारण आपण अनेकदा बघता आम्ही काही गंडा फिंडा काही तसलं घालत नाही. निवडणुकीच्या निमित्तानं आजपर्यंत इतके वर्ष आम्ही काम करतो आहे. आम्ही अंधश्रद्धेच्या टोटली विरोधातली लोक आहोत. आम्ही पुरोगामी. आणि त्याच्यामुळं काही जण अजूनही काही प्रवृत्ती आहे, पण त्या लक्षात आल्यानंतर ताबडतोब त्यांच्यावर ॲक्शन घेतली जातात. तुम्ही बघितलंय देश पातळीवर राज्य पातळीवर भोंदूगिरी करणारे बाब ॲक्शन घेणे. परंतु जेवढं यश नागरिकांना ह्याबद्दल जागृत करण्याच्या करता आम्हाला यायला पाहिजे होतं, याच्या पाठीमागच्या राज्यकर्त्यांना यायला पाहिजे होतं, तेवढं काही यश त्या ठिकाणी आलेलं नाही. पण पोलीस खात्याला सक्त सूचना आहेत. असं जर कोणी करत असेल तर ज्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये ह्या गोष्टी चालू असतील तर तिथं तातडीनं कठोर कारवाई करायची. असाच प्रकार आता मुंबईत घडला. नारायणरावांनी बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर गोमूत्रानं तो परिसर साफ करण्यात आला. तो ते कारण सगळं वेगळं आहे. तुम्हाला राणेसाहेब आणि शिवसेनेचं कसं नातं आहे सांगायची गरज नाही. त्यामुळे तो त्याच्या आणि ह्याची तुम्ही तुलनाच करू शकत नाही. टास्क फोर्सची मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळेजण बोलतो. ज्यावेळेस टास्क फोर्स सांगेल की आता ह्यामध्ये पुढं जाण्याची गरज आहे त्यावेळेस आम्ही. परंतु साधारण परिस्थिती लक्षामध्ये घेता आत्ताच्या तरी टास्क फोर्स दिवाळीपर्यंत शाळा चालू करू नये ह्या मताचे आहे. शाळा, मी कॉलेजचा उल्लेख केला आहे, शाळा. त्याच्यामुळं पण काही पालकांना वाटतं, काही संस्था चालकांना वाटतं की इतका काळ त्या बाबतीमध्ये थांबू नये. काही जिल्हे 0% आलेले आहेत, तिथं तो विचार करावा असाही एक मतप्रवाह आहे. शेवटी ह्याबद्दलचा निर्णय राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेब घेतील. ते जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू. नाही, मी कॉलेजेसचं नाही म्हणलं, मी शाळा शब्द वापरला. स्कूल कॉलेजच्या बद्दल राज्य सरकारची भूमिका अशी आहे की 18 वर्षाच्या वरची तिथली मुलं असतील आणि दोन्ही जर वॅक्सिन त्या मुलांनी, त्या मुलीने, त्या प्रिन्सिपलनी, त्या प्राध्यापकांनी घेतलेला असेल तर त्यांना आतमध्ये पण बसण्याच्या नियमाचं पालन करून सुरू करायला हरकत नाही, असं साधारण राज्य सरकारची भूमिका आहे. पण त्या दोन्ही वॅक्सिन त्यांनी घेतले असले पाहिजे. कोण? राज ठाकरे असं म्हणाले की गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचा जेव्हा उदय झाला तेव्हापासूनच राज्यामध्ये जातीवाद वाढला. हो का? आज त्याला अजिबात अर्थ नाही. सगळ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे की पवारसाहेबांचे विचार. पवारसाहेबांनी नेहमीच पुरोगामी
विचाराचं समर्थन केलेलं आहे. सर्व धर्मसमभाव ही पवारसाहेबांची भूमिका आहे. साहेबांनी आजपर्यंत जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले त्याच्यावरही तुम्ही नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल. परंतु कधीकधी काही व्यक्ती असं काहीतरी बोलून जातात, त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. दादा परवा दिवशी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोर एका माणसाने स्वतःला पेटवून घेतलं. त्याला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देत नाही पोलीस. गेल्या 1.5 महिने त्याला तंबवत होते आणि शेवटी त्यांनी स्वतःवर पेट्रोल टाकून पेटवून घेतला आणि तो मृत्यू झाला. काय याच्यावर कारवाई होणार? सुरेश विठ्ठल पिंगळे वय वर्ष 42 राहणार खडकीचा 1/7/2021 रोजी खाजगी कंपनीत ऑफिस बॉय पदासाठी चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यासाठी खडकी पोलीस स्टेशनला त्यांनी अर्ज केलेला होता. राहण्याचा पत्ता चुकीचा असल्याने त्यात बदल करून 22/7/2021 रोजी त्याने पुन्हा नवीन अर्ज केला. म्हणजे पहिला जो अर्ज केला त्याच्यामध्ये पत्ता चुकीचा होता. विशेष शाखेकडनं पडताळणी त्यात सदर नावासमोर कोथरूड समर्थ सहकारनगर पोस्टला गुन्हे दाखल असल्याची नोंद त्या मिळाली. पुन्हा पडताळणी दरम्यान कोथरूड व समर्थ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील आरोपी व अर्जदार वेगवेगळे असल्याचे निष्पन्न झाले. अशा काही घटना घडल्या. शेवटी ज्यावेळेस एखादी व्यक्ती पोलिसांच्याकडनं चारित्र्य पडताळणी दाखला मागतं त्यावेळेस देताना पण पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच द्यावं लागतं. कधीकधी एखाद्याच्याबद्दल वेगवेगळी माहिती जर पुढं आली तर जरा खोलात जाऊन ते करावं लागतं. 22 तारखेला त्यांनी नवीन अर्ज दिला. आज तारीख 20 तारीख आहे, 20 तारीख आहे आणि हे सगळं होत असताना उद्याच्याला चुकीचा दाखला दिला तर पुन्हा लोक म्हणतात की ह्याचं रेकॉर्ड असा असताना चुकीचा दाखला दिला. पण दादा त्याचं नाव जे त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही ना, तर त्याच्या नावाचं दुसरं सेम कोणतरी आहे त्याच्यावर नाही त्याचा ते तपास करतायत ना. मग त्याचं उद्याच्याला वडील आडनाव आणि नाव दोघांचंही सारखं असेल तर त्याची शहानिशा. आमच्याकडं अशा प्रकारच्या घटना घडतात, म्हणजे बऱ्याचदा घडतात. त्यावेळेस ते काय करतात, त्या नावाबरोबर त्याच्या आजोबाचं नाव तिथं लावतात. म्हणजे मग कदाचित ते नाव वेगळं असू शकतं. आता घटनास्थळी मिळालेल्या पिशवीत पिंगळे यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले 20/7/2021चं पत्र मिळालं. त्यात त्यांनी वैयक्तिक व कौटुंबिक वादातून पोलिसांच्या इमारतीत आत्महत्या करावी वाटते असं लिहिल्याचं आढळलेलं आहे. कौटुंबिक आणि वैयक्तिक वादातून पोलिसांच्या इमारतीत आत्महत्या करावी वाटते आणि दिनांक 13/8/2021 रोजी सायंकाळी 6:15 वाजता त्याचं निधन झालं. पोलिसांनी पिंगळे यांच्या स्वहस्ताक्षरातील पत्र श्रीमती श्यामल पिंगळे यांना दाखवल्यानंतर त्यांनी पिंगळे यांच्या आत्मदहनाची चौकशी करण्याबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार वगैरे केलेले आहेत. चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्याचा कालावधी 30 कार्यालयीन दिवस आहे. त्यामुळे पिंगळे यांना दाखला देण्यास विलंब झाला नाही. मी आता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगितलं ना, तुम्ही आम्हाला विचारतो आणि तुम्हाला विचारतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं ना. आता काही तुम्ही असे का प्रश्न विचारता, आता मग तुम्हाला कोणी उत्तर दिलं त्याला विचारावं लागेल. किंवा आता इथं गृहमंत्री मागाशी तिथं बसलेत, ते पोलिसांचे प्रमुख म्हणून आहेत, त्यांना सांगा. दादा तेच म्हणणं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचते आम्हाला कमी होत नाही. मी तुमच्याकडे जाते. त्याची चौकशी करतो आणि पुढच्या आठवड्यात चौकशी करून सांगतो की तुला का मिळालं. प्रकरणाच्या अहवालाची अशीच चौकशी होती, त्याच प्रकरणात 15 दिवस झाले चौकशी करतो. मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. बाकीचं मला नो कॉमेंट्स. कुठला अहवाल आला? हो बरोबर आहे ना. अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी दादा मध्यंतरी त्यात एकाने विचारा. चोरांना पाहून मध्यंतरी पोलीस पळून गेले होते. दादा काय दादा चोरांना पाहून मध्यंतरी पोलीस पळून गेले होते. त्यावेळी तुम्ही कडक शब्दात त्यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्या पोलिसांचं कर्मचाऱ्यांचं तात्काळ निलंबन झालं होतं. पण आता ही घटना अशी आहे, मोठी एवढी झाली, 15-20 दिवस होऊन गेले, याचा अहवाल येत नाही आणि करून त्याची माहिती घेतो आणि राज्याचे गृहमंत्री इथंच आहेत. आत्ता आम्ही दोघे एकत्रपणेच एका पुढच्या कामाला जाणार आहे.
त्यावेळेस गाडीमध्ये मी त्यांच्याशी बोलतो. आजही एकाला टोईंग सकट उचललं मी कालची घटना. पुणे पोलिसांच्या घटना कशाबद्दल? ट्रॅफिक पोलिसांनी तो उतरलं नाही गाडीवरनं, नो पार्किंग मधली गाडी होती, त्याला टोईंग सकट उचललं ट्रॅफिक पोलिसांनी. म्हणजे 4 व्हीलर होती का 2 व्हीलर? 2 व्हीलर. म्हणजे जर त्याला पडलं असतं तर काय भावून गेलं असतं ते. म्हणजे अशा पद्धतीने हे थोडं तुम्ही जी तक्रार केली ना त्याच्यामध्ये ज्यांनी उचललं त्यालाही विचारतो ना की बुवा असं का तू केलं. त्याची एकच बाजू घेऊन निकाल द्यायला लागलो तर तो त्याला निकालाला न्याय देता येणार नाही. तर न्याय देण्याच्या करता दुसरी बाजू समजून घेतो. नाही तर आता पोलिसांच्या अनेक गोष्टी पेंडिंग आहेत. पूजा चव्हाणचं प्रकरण असेल, बिर्याणी प्रकरण असेल, चौकशी होते म्हणतात, पण 15 दिवस होतात, महिने होतात, 2 महिने होतात, त्याचा अहवाल पुढे येत नाही. आम्हाला काहीच कळत नाही नेमकं पुढे काय होते. ठीक आहे. ठीक. दादा, दुसरा महत्त्वाचा ओबीसी आरक्षणाचा फडणवीसांनी आरोप केला की राज्य सरकारलाच ते द्यायचं नाही, म्हणून ते आपला जो इम्पिरियल आपण आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेबांची मोदी झालेली प्रेस बघितली. हो बघितली. हा, त्या प्रेसमध्ये पवार साहेबांनी अतिशय स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस बिल एक पास करण्यात आलं, पहिल्यांदा केंद्र सरकारनीच जो अधिकार राज्याला होता तो केंद्राकडे घेतला आणि ज्यावेळेस वेगवेगळ्या राज्यामधनं मागणी यायला लागली त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आता हा अधिकार पुन्हा आपण राज्यांना देऊन टाकावा. मग काढला का आणि काढला तर परत दिला का, ह्याचं उत्तर केंद्र सरकार देऊ शकतं. नंबर 1. नंबर 2, ते बिल आलं असताना सुप्रिया सुळे असतील, विरोधी पक्षातले अनेक सन्माननीय खासदार असतील, त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही हे बिल मंजूर करा, आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे, परंतु त्याच्याचबरोबर 50% वर आरक्षणाची मर्यादा नेता येत नाही, ती नेण्याचाही अधिकार राज्यांना देऊन टाका, असं राज्यसभेत लोकसभेमध्ये अनेक सन्माननीय विरोधी पक्षांनी मागणी करून पण बहुमताच्या जोरावर त्या मागणीचा विचार न करता त्यांनी फक्त पूर्वी राज्याचे काढून घेतलेले अधिकार हे पुन्हा देण्याचं काम केलं. त्याच्यावर खासदार संभाजीराजे यांनी पण सांगितलं छत्रपतींनी की बाबा ह्याचा उपयोग होणार नाही. जर आरक्षण वेगवेगळ्या घटकाला, मग कुठं गुजरातमध्ये पटेलांना पाहिजे, महाराष्ट्रात मराठा समाजाला पाहिजे, कुठं जाट समाजाला पाहिजे, मला तर कोणी सांगितलं उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण समाजाने पण आरक्षण मागितलं, असं वेगवेगळ्या घटकांनी मागितलेलं आहे. ते द्यायचं झालं तर 50%ची अट काढल्याशिवाय ह्यांना कोणालाही आरक्षण देता येत नाही. आपलं पण ओबीसीच्या जागा ज्या कमी झाल्या त्याच्याबद्दल पण चर्चा आम्ही बरीच केली. तिथं पण आपण आत्ता 50%च्या थोडंसं वर गेलेलं आरक्षण ते 50%पर्यंत ठेवलं गेलं तरच ह्या काही प्रमाणातल्या जागा ह्या राहतील, असं एक आम्हाला सल्ला देण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घेऊन अंतिम निर्णयाप्रत आपण जायचं असं आमची चर्चा झाली. इम्पिरियल डाटा कोणी गोळा करायचा हा वाद आहे सध्याचा. नाही, तो केंद्राने केला ना बाबा, असं काय करतं. नाही ना केंद्र. हा, मग तेच म्हणतोय ना, मग केंद्र दुटप्पी वागतंय ना की तो जर त्यांच्याकडे असताना द्यायला हरकत काय. त्याच्याबद्दल मागं देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना पण त्यांनी पत्रव्यवहार केला, त्यावेळेस त्या खात्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रव्यवहार केला आहे, त्यावेळेस त्या खात्याचे सचिव होते असीम कुमार गुप्ता, त्यांनी सगळं रेकॉर्ड मध्ये भुजबळ साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन दाखवलं, सांगितलं, दिलीपरावांना वरनं घेऊन सांगितलं आणि सभागृहामध्ये पण त्यांनी ते सगळं दिलं. परवा पण कॅबिनेटमध्ये अशी अनौपचारिक चर्चा मंत्रिमंडळाची मिटिंग संपल्यानंतर झाली, त्याच्यामध्ये पण त्यांनी ही भूमिका मांडलेली. कुठल्या बैठकीला? मला काही तसल्या बैठकीला कोणी बोलवलेलं नाहीये. पण एकूण बैलगाडा शर्यतीवर ज्या पद्धतीने आता राजकीय स्टँडमध्ये अहो, ह्यामध्ये हे आज आहे का, ज्यावेळेस बैलगाडा शर्यती बंद झाल्या, ह्या बंद कुणी केल्या? सुप्रीम कोर्टाने केल्या. त्याच्यामध्ये बैलाला पाळीव प्राणी दाखवायच्या ऐवजी तो वन्य प्राणी दाखवण्यात आला आहे, म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा
प्रतिनिधित्व करतायत त्यांनी सभागृहामध्ये हे अनेकदा मुद्दे उपस्थित केले. हा जर राज्य सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न असता तर आम्ही आमच्या स्तरावर लगेचच सोडवला असता. परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये केंद्राने हस्तक्षेप केला पाहिजे आणि त्या वन्य प्राण्यामधनं तो पाळीव प्राणी आहे हा आमच्या शेतकऱ्यांना बळीराजाला बैल, आता ट्रॅक्टर वगैरे यंत्रसामुग्री आली, नाहीतर पूर्वी सर्रास मोठा शेतकरी असेल तर 8 जोड्यांचं नांगर त्याचा असायचा, 12 जोड्यांचा असायचा, म्हणजे मोठे मोठे 12 बैलांचा, जोड्यांचा नाही, असं ते असायचं. नाही मी स्टंटबाजी करतात, शर्यती करतात. गोपीचंद पडळकरनी काल रात्री सांगलीत शर्यत भरवली, सरकारच्या नाकावर टिकून, असं त्यांचं वाक्य आहे. हे काय चाललंय नेमकं राज्यात? याच्यामध्ये जो काही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर त्याच्याबद्दल रीतसर कारवाई केली जाईल. मोदींचं मंदिर, दादा मोदींचं मंदिर काल कुठे, चला दाखवा बरं मला, चला चल माझ्या गाडीत बस. काढलं पण नेमकं काय? मग काढलं तर मला कशाला विचारतो? मग ज्यांनी बसवलं त्याला विचार, बसवलं काढलं. चला आता तुम्ही काही प्रश्न विचारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.